ऍज ए टीचर म्हणून विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो हे सुद्धा आपल्याला माहित असणं इथामध्ये अपेक्षित आहे. आज आपण शिकणार आहोत कोहलबर्गची नैतिक विकास उपपत्ती, म्हणजे मॉरल डेव्हलपमेंट कसं होतं विद्यार्थ्यांचं, ती एक उपपत्ती आपण अभ्यासणार आहोत. दुसरी आपण अभ्यासणार आहोत कोमस्कची भाषा विकास उपपत्ती, म्हणजे भाषेचा विकास बालकांमध्ये कसा होत जातो याविषयीची एक उपपत्ती शिकणार आहोत, जिचं नाव आहे कोमोस्कोची भाषा विकास उपपत्ती. त्यानंतर आपल्याला तिसरी उपपत्ती शिकायची आहे कार्ल रॉजर्सची संकल्पना विकास उपपत्ती. संकल्पनेचा विकास कसा होतो, स्वसंकल्पनेचा विकास कसा होतो याची उपपत्ती आपल्याला अभ्यासायची आहे. अशा एकूण आपण 3 उपपत्तीचा अभ्यास आजच्या तासामध्ये करणार आहोत. सोबतच यावर आधारित काही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या प्रश्नांचा विचार आपण सोबत करणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत असणार आहात, कारण ह्या सगळ्या उपपत्ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून